इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. पंढरपूर येथील अल्पवयीन पीडितेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी नृत्य शिक्षक विशाल दिगंबर पाटोळे राहणार पंढरपूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी, पीडिता ज्या गल्लीत राहत होती तिथे डान्स शिकवणारा डान्स टीचर विशाल पाटोळे हा पीडितेस डान्स क्लाससाठी बोलवत असे. ते दोघे इंस्टाग्रामवर चॅटिंग करत असत. एप्रिल 2023 मध्ये वाढदिवसासाठी त्याने पीडितेस घाटावर बोलवले. त्यावेळी त्याने लग्न करतो म्हणून दुष्कर्म केले. त्यानंतर देखील 2 ते 4 वेळा दुष्कर्म केले. पीडितेचे डोके दुखत असल्याने आईने तीस डॉक्टरकडे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. त्यावर पीडितेस तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारले असता तिने वरील हकीकत सांगितली. त्यावर पीडितेच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून विशाल पाटोळे यास अटक झाली होती. आपणास जामीन मिळावा म्हणून विशाल याने जिल्हा व सत्र न्यायालयात पंढरपूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर विशाल याने आपणास जामीन मिळावा म्हणून कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणी वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात घटनेची फिर्याद उशिराने आहे तसेच गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वास आला असल्याचे मुद्दे मांडले. ते ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यात अर्जदारातर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट किरण सराटे यांनी तर सरकार पक्षातर्फे SS चौधरी यांनी काम पाहिले.